मानकापूर पोलीस स्टेशन हद्दीत समाजाला कलंकित करणारी घटना उघडकीस आली आहे। ऑटो रिक्षातून फिरवून आणण्याचे आमिष दाखवून एका चालकाने अल्पवयीन मुलांना निर्जन स्थळी नेले, तिथे त्याने त्यांच्यासोबत गैरकृत्य केले। या प्रकारामुळे परिसरातील संतापाची लाट उसळली आहे। मुलांच्या पालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली आहे। तक्रार मिळताच मानकापूर पोलिसांनी तातडीने तपास सुरू करून आरोपी ऑटो रिक्षा चालकास अटक केली। त्यांच्या विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे। 3 लहान मुलं आहेत, त्यांच्या आजूबाजूला राहणारी, वय वर्ष 8 ते 10 वर्ष वय आहे। या लहान मुलांना एका रिक्षावाल्याने बसून घेऊन गेलेला आहे आणि त्याने त्यांच्यासोबत काही लैंगिक चाळे त्या लहान मुलांसोबत केलेले आहेत। ते लोक मुलांना घेऊन पोलीस स्टेशनला आले होते। पोलीस स्टेशनला आल्यानंतर त्या मुलांसोबत आमच्या महिला पोलिसांनी इंटरॅक्शन केलं, चर्चा केली आणि त्यांच्या पालकांकडून आणि त्यांच्याकडून माहिती घेतली। त्या माहितीमध्ये असं दिसून आलं की तुम्हाला फिरवून आणतो असं आमिष दाखवून तो रिक्षाचालक जे तक्रारदार राहत होते, कालीमाता मंदिरजवळ गोरेवाडा रोड या परिसरात तक्रारदार राहतात, तर त्या मुलांना फिरवून आणतो असं आमिष दाखवून हा रिक्षावाला घेऊन गेला आणि त्या ठिकाणी त्याने लैंगिक चाळे त्या मुलांसोबत केल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले। त्याचा शोध घेण्यात आला आणि तांत्रिक तपासाच्या आधारे त्याचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे, अटक करण्यात आलेला आहे। अटक केल्यानंतर आरोपीनं गुन्ह्याची कबुली देखील दिलेली आहे। याच्यामध्ये त्यांनी गुन्ह्यात वापरलेली रिक्षा जी आहे ती रिक्षा देखील जप्त करण्यात आलेली आहे। याच्यामध्ये आरोपीविरुद्ध बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण अधिनियम हा जो पोक्सो कायदा आहे, मुलं लहान असल्यामुळे पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल आहे। आरोपी अटक असून त्याच्याकडे पुढील तपास चालू आहे।